मी नुकतीच गाडी चालवायला शिकली आहे, माझा भाऊ आहे की जो ऑलरेडी डेली ड्रायव्हिंग करतो, तर तो माझ्यापेक्षा फास्टच तिथंपर्यंत पोहोचेल ना. पण आता कंडिशन चेंज केली, 2 रस्ते आहेत, एकाच ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे, डिस्टन्स सेम आहे, मी नवीन गाडी चालवायला शिकली असेल पण माझ्यासमोरचा जो रस्ता आहे तो कम्प्लिटली क्लिअर आहे आणि तो ज्या गाडीत बसून चालवणार आहे त्या गाडीची फ्रंटची जी ग्लास आहे, पुढची जी काच आहे ती कम्प्लिटली अशी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पुसट आहे, काहीही दिसत नाही त्याला, क्लिअर ब्लँक आहे सगळं. आता कोण पोहोचेल लवकर? ऑब्विसली मी पोहोचेल. सो तुमच्याकडे स्किल किती आहेत याच्यापेक्षा तुमच्याकडे क्लॅरिटी किती आहे हे इथे फार इम्पॉर्टंट आहे. स्किल आणि क्लॅरिटी दोन्ही जर एकत्र आले तर तुम्हाला कुणीच बीट करू शकत नाही. आपल्याकडे ज्यावेळेला स्किल्स हाय आहेत, आपल्याकडे क्लॅरिटी बिलकुलच नाही आहे. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे क्लॅरिटी आहे त्यावेळेला तुम्ही स्किल्सवरती काम करायला पाहिजे. या 2 गोष्टी समजून घ्या आणि अभ्यासाला लागा. पुढच्या एक्झामच्या वेळेला तुमच्यावरती हे म्हणण्याची वेळ नाही येणार की या वेळेला माझं व्हायला पाहिजे होतं यार, नाही येणार. या वेळेला माझं होणारच आहे, कारण आता माझ्याकडे क्लॅरिटी पण आहे. स्किल कमी असतील, मी माझ्या स्किल्सवरती काम करेन, मी फुल फोकस्ड राहीन.